नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी मॅथमॅटिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओजमध्ये आपण प्रूदॅटचे 2 मार्क्सचे क्वेश्चन्स बघितले होते। आजच्या व्हिडिओजमध्ये प्रूदॅटवाले 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहे। जर 3 मार्क्सचा क्वेश्चन्स आहे तो कोणत्या प्रकारचा असेल ते पाहूया आपण। आता हा जे 2 क्वेश्चन्स राईट डाऊन केलेले आहे हे 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत। तर इथे पण आपल्याला सेम LHS = RHS काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे। इथे बघा LHS = √1 - sin θ अपॉन 1 + sin θ। तर इकडे बघा sec θ - tan θ आहे। तर आपल्याला काय करायचं, याच्यामधला रूट साइन रिमूव्ह करायचा आहे। तर रूट साइन केव्हा रिमूव्ह होणार, जे ह्या क्वांटिटीज आहेत इनसाइडवाल्या त्या काय होणार, आपल्या स्क्वेअर नंबर असेल तर त्यांचा स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला रूटचा साइन येईल। तर याच्यामध्ये काय करू, आपण रॅशनलायझेशन्स करूया, रॅशनलायझेशन्स ऑफ द डिनॉमिनेटर। ठीक आहे, तर इथे काय आहे, प्लस आहे तर त्याच्या अपोजिट साइननं 1 - sin θ न अपॉन 1 - sin θ न मल्टिप्लाय करा। आता मी का केलं 1 - sin θ, मी 1 न्यूमरेटरला पण करू शकत होतो, पण आपला जो आन्सर आहे निगेटिव्हमध्ये आहे म्हणून काय केलं आपण, हा केला। तर इथे काय होणार, ती डिनॉमिनेटरची क्वांटिटी कॅन्सल होणार आणि ही राहणार। आता बघा इथे काय a + b आहे, इथे काय आहे a - b। तर याचा फॉर्म्युला काय, a² - b²। ठीक आहे, तर इथे सेम बघा आता काय होणार, न्यूमरेटरमध्ये बघा 1 - sin θ 1 - sin θ 1 - sin θ काय होणार होल स्क्वेअर अपॉन, आता बघा a + b a - b a² - b², तर काय होणार 1 - sin² θ। तर न्यूमरेटर 1 - sin θ चा होल स्क्वेअर अपॉन 1 - sin² θ = काय, cos² θ आहे। तर बाळांनो आता येते बघा, वरचा पण होल क्वांटिटीचा स्क्वेअर आहे आणि खाली एकच क्वांटिटी आहे त्याचा पण स्क्वेअर आहे। तर आपण अंडर रूटच्या बाहेर घेऊया, तर काय येणार 1 - sin θ अपॉन cos θ आहे, स्क्वेअर रूट घेतला। तर आता सेपरेट करा, 1 / cos θ मायनस sin θ अपॉन cos θ। तर आता रिलेशन्समध्ये 1 / cos θ = sec θ मायनस tan θ अपॉन sin θ अपॉन cos θ = tan θ। तर = काय आहे RHS, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं। सेम, तर आपण काय केलं, पहिले रॅशनलायझेशन केलं, डिनॉमिनेटरचं केलं। का केलं, मला इकडे RHS मध्ये काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे होतं, म्हणून इथे काय हा डिनॉमिनेटर माझा कॅन्सल झाला। काय 1 + sin θ 1 - sin θ 1 - sin² θ a + b a - b चा फॉर्म्युला लावून आपण याचा पुन्हा 1 - sin² θ जागी cos² θ पुट केला आणि स्क्वेअर रूट घेतले दोघांचे पण। 1 - sin चा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर इथे 1 - sin θ आपण cos θ आलं। सेम, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन्स बघा। आता नेक्स्ट क्वेश्चन आता पाहायला गेलं तर खूप कॉम्प्लिकेटेड दिसतं, पण खूप सिम्पल आहे। तर आपण LHS जर राईट डाऊन केलं, इथे LHS काय, tan a अपॉन 1 + tan² a चा होल स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 + cot² a चा होल स्क्वेअर। आता बघा आपण 2 प्रॉपर्टी बघितल्या, 1 + tan² θ = काय आहे, 1 + tan² θ = काय sec² θ आणि 1 + cot² θ = काय cosec² θ। पण इकडे दोघांचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, इथे काय येणार, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर, खालती पण काय ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर इथे पण काय येणार स्क्वेअरचा स्क्वेअर, म्हणजे याचा किती होणार पॉवर 4 sec4 θ आणि हे काय येणार cosec4 θ येणार। आलं लक्षात। मग मी इथे डायरेक्टली पुट करतो, इथे काय tan a अपॉन sec4a प्लस cot a अपॉन काय cosec4a।
तर आपण काय करू, याला साईन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करूया. तर टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. तर टॅन ए इज इक्वल टू साईन ए अपॉन कॉस ए. आता हे सेक 4a आहे, तर सेकचं कन्वर्जन कशामध्ये करू शकतो, कॉसमध्ये. तर डिवाइड बाय, तर त्याला काय करतो इथे बघा 1 अपॉन काय येणार कॉस 4a. सेम इकडे पण तसंच कॉटचं काय येणार कॉस a अपॉन साईन a इंटू 1 अपॉन साईन 4a. आता बघा हे काय होणार, वरती इन्वर्ट होणार. इकडे बघा साईन a अपॉन कॉस a इंटू कॉस 4a अपॉन 1. तर 1 हे काय झाला, याचा इन्वर्ट झाला. सेम इकडे पण सेम तसंच येणार कॉस a अपॉन साईन a इंटू साईन 4a. इथे बघा कॉस a कॅन्सल होणार, एकासोबत इथे किती राहिली 3 राहिले. इथे पण सेम साईन a इथे कॅन्सल होणार, किती राहिली 3 राहिली. आता साईन a कॉस 3a प्लस कॉस a साईन 3a. तर इथे बघा इथे साईन a कॉस a आहे, इथे पण साईन a कॉस a आहे. साईन a कॉस a जर आपण कॉमन काढला तर इथे बघा साईन 1 होता बाहेर आला, कॉस 3 होते तर 1 बाहेर आला, तर इथे किती येणार कॉस स्क्वेअर a येणार. प्लस इथे काय येणार साईन स्क्वेअर a येणार. तर बाळांनो हे तर आपली आयडेंटिटी आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर इकडे काय राहिलं साईन a इंटू कॉस a इज इक्वल टू काय तुमचा RHS आहे. अशा प्रकारे आपण दोन्हीही क्वेश्चन्स काय केलेले सॉल्व केलेले आहेत. पहिले तर आपल्याला इथे डायरेक्टली आयडेंटिटी दिली 1 प्लस टॅन स्क्वेअर a चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्याच्या जागी 1 प्लस टॅन स्क्वेअर a इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर a आहे, थिटा आहे. तर इथे बघा थिटा इज इक्वल टू आपल्याला a गिवन आहे, a काही पण देऊ शकतात अल्फाबेट या थिटा काही पण. तर आपण याला सेकचा स्क्वेअरचा स्क्वेअर काय झालं सेक 4 थिटा झालं. तर इथे काय दिलं सेक 4a राईट डाऊन केलं मी. सेम तसंच कॉटसाठी पण सेम केलं आपण आणि दोघांना कशामध्ये कन्वर्ट केलं साईन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करून आपल्याला हा प्रूफ भेटलेला आहे. तर चला पाहूया आता नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा बाळांनो आता नेक्स्ट क्वेश्चन्स काय सेक 4a इन ब्रॅकेट 1 मायनस साईन 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर a इज इक्वल टू 1 प्रूफ करायचं आहे. तर आपण LHS राईट डाऊन करूया सेक 4a इंटू 1 मायनस साईन 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर a. ठीक आहे इज इक्वल टू 1 प्रूफ करायचं आहे. तर इथे बघा 1 मायनस साईन 4a जसं की आता a ची पॉवर 4 मायनस b 1 ची पॉवर जसं की a ची पॉवर 4 मायनस b ची पॉवर 4 आहे. तर याला आपण असं राईट डाऊन करू शकतो a चा स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअरचा स्क्वेअर. तर इथे परत काय येणार a स्क्वेअर म्हणजेच काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि काय येणार a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करणार आपण, समजलं. तर सेम इथे पण तेच यूज करायचं आहे मला. तर सेक 4a इन ब्रॅकेट 1चा स्क्वेअरचा 1चा किती पण पॉवर घेऊ शकता 1000 to 1000 स्क्वेअरचा स्क्वेअर केला मायनस साईन स्क्वेअर a चा स्क्वेअर मायनस 2 टॅन स्क्वेअर a. ओके. तर आता बघा सेक 4a आहे. तर इथे बघा आता सेक 4a जसं की इथे बघा स्क्वेअरचा स्क्वेअर स्क्वेअरचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि काय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. इथे काय येणार बघा a स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 प्लस b स्क्वेअर काय येणार साईन स्क्वेअर a. ओके. सेकंड ब्रॅकेटमध्ये 1चा स्क्वेअर 1 मायनस साईन स्क्वेअर a. इथे काय झालं 1 प्लस साईन स्क्वेअर a 1 मायनस साईन स्क्वेअर a ब्रॅकेट क्लोज मायनस 2 टॅन स्क्वेअर a. आता बघा 1 मायनस साईन स्क्वेअर a इज इक्वल टू काय कॉस स्क्वेअर a आहे. तर इथे सेक 4a इंटू हे काय झालं
1 प्लस साईन स्क्वेअर ए इंटू काय येणार कॉस स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता बघा बाळांनो, इथे सेक स्क्वेअरला मी काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस 4a. काय झालं सेक 4a ला 1 अपॉन कॉस 4a इंटू 1 प्लस साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. आता बघा हे कॉस स्क्वेअर ए इथला 2 सोबत कॅन्सल होणार. इथे काय येणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए हे मायनस सेम टॅन स्क्वेअर ए असेल इथे. आता बघा 1 प्लस साईन स्क्वेअर ए ला डिवाइड कशानं करायचं आहे कॉस स्क्वेअर ए ना मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता बघा हे जर सेपरेट केलं 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए काय येणार माझा सेक स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता बघा हे प्लस आहे हे मायनस आहे दोघांचं सबट्रॅक्शन्स होणार. तर सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू काय येतं बाळांनो 1 येतं. इज इक्वल टू काय आपला RHS आहे. समजलं सर्वांना. तर खूप सिम्पलसा क्वेश्चन्स आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे जो सेक 4a पहिले इथे काय होईल 1 मायनस साईन 4a ला आपण काय a टू दी पॉवर 4 मायनस b टू दी पॉवर 4 असं केलं. मग काय एचा स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअरचा स्क्वेअर. तर इथे बघा ही एक क्वांटिटी अंडरची ही एक. तर इथे काय केलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तसा इथे फॉर्म्युला लावला 1 स्क्वेअरचा स्क्वेअर साईन स्क्वेअरचा स्क्वेअर. तर काय झालं पहिले एका ब्रॅकेटमध्ये प्लस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्ट. तर काय झालं 1 प्लस साईन स्क्वेअर ए 1 मायनस साईन स्क्वेअर ए. 1 मायनस साईन स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए आहे आणि सेक 4a ला 1 अपॉन कॉस 4a. तर इथे 2 कॉस कॅन्सल झाला. मग इथे किती झालं कॉस स्क्वेअर ए राहिलं. मग इथे काय राहिलं न्यूमरेटरमध्ये 1 प्लस साईन स्क्वेअर ए राहिला अपॉन कॉस स्क्वेअर ए. दोघांना सेपरेट केलं 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए आणि साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए आहे. तर इथे दोघांचं सबट्रॅक्शन झालं टॅन स्क्वेअर ए याचं मायनस काय आलं टॅन स्क्वेअर ए. सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू किती आलं तुमचं 1 आहे. हे आयडेंटिटीवरून आलं. कसं आलं 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर ए आहे. हा टॅन प्लस आहे इकडे गेल्यावर काय झाला मायनस झाला. तर सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. तर हे असं आपण प्रूफ करू शकतो. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 डिवाइड बाय टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 हा प्रूफ करायचा आहे. तर इथे बघा LHS खूप छोटी गिवन आहे काय टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. पण जे RHS आहे RHSमध्ये काय खूप कॉम्प्लिकेशन्स म्हणजे असं दिसतं आपल्याला खूप अवघड असेल म्हणून. पण हा क्वेश्चन खूप सिम्पल आहे. तर यासाठी आपण एक थिअरम यूज करणार आहेत. तो काय थिअरम ऑफ द इक्वल रेशिओज. तर थिअरम ऑफ द इक्वल रेशिओज काय असतो जसं की माझा A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D हे दोन रेशिओ इक्वल आहेत. तर काय A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D इज इक्वल टू काय असतं हे A प्लस C अपॉन B प्लस D हा सर्वांचा इक्वल असतो. यालाच काय बोलतात थिअरम ऑफ रेशिओ ऑफ थिअरम ऑफ इक्वल रेशिओज. जर रेशिओ इक्वल असतील तर त्या रेशिओची ॲडिशन केली न्यूमरेटरची ॲडिशन या डिनॉमिनेटर ॲडिशन केली या सबट्रॅक्शन केलं तर ते ओरिजिनल रेशिओच्या इक्वल असतात. हा आपला काय थिअरम ऑफ इक्वल रेशिओचा थिअरम आहे. ठीक आहे. तर त्याचा यूज करून मला हे सॉल्व करायचं आहे. तर आता बघा टॅन आणि सेकमध्ये जी आयडेंटिटी आहे ती यूज करूया. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा आहे. तर हा जो 1 आहे मी तिकडे घेऊन जातो तो काय होणार मायनस होणार. तर काय येणार टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके. तर आता बघा टॅन थिटाला मी काय लिहू शकतो टॅन थिटा इंटू टॅन थिटा म्हणजेच काय होणार तुमचा टॅन स्क्वेअर थिटा
इथे बघा सेक स्क्वेअर थिटाचा 1चा स्क्वेअर लिहू शकतो. इथे पण काय येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय ए प्लस बी ए मायनस बी. तर इथे पण सेम काय येणार सेक थिटा मायनस 1 आणि सेक थिटा प्लस 1. आता बघा इथे तुमचा काय टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. तर मी हे सेक थिटा मायनस 1 वाला टर्म इकडे काय करतो डिवाइडला आणतो. तर बघा टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू हा टॅन तिकडे डिवाइड करा सेक थिटा प्लस 1 अपॉन काय आहे टॅन थिटा आहे. आता बघा हे दोन रेशिओज आहेत माझे, जसे की काय ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी आहे. तर मी काय थेरम ऑफ इक्वल रेशो अप्लाय करून दोघांचे न्यूमरेटर ॲड करून हा ओरिजिनलच्या इक्वल असतो. तर मी सेम इथे काय करणार थेरम ऑफ इक्वल रेशिओज बाय थेरम ऑफ इक्वल रेशिओज ह्या दोघांची ॲडिशन्स करू शकतो. तर मी काय करणार बाय अप्लाइंग काय बाय यूजिंग थेरम ऑफ इक्वल रेशिओज. आता ह्या दोघांची ॲडिशन्स करतो. तर काय येणार टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन आता हे पहिले लिहिलं काय सेक थिटा मायनस 1 प्लस काय आहे टॅन थिटा. हे दोन्हीच्या पण इक्वल असतं, पण मला काय प्रूफ करायचं आहे सेक थिटा अपॉन टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 याच्या इक्वल दाखवायचे. तर मी इथे फक्त तेच राईट डाऊन करतो. तर इकडे बघा तुम्हाला काय हे ह्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. आपण हा प्लसमध्ये ॲडिशन हा इकडे इकडे लिहू शकतो. तर काय टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन काय टॅन थिटा मायनस सेक थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. तर अशा प्रकारे हा तुमचा प्रूफ झालेला आहे. तर याच्यासाठी हा नवीन कन्सेप्ट आहे जे की तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये म्हणजे ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे, पण 10th स्टँडर्डमध्ये नाही आहे. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी जर थेरम ऑफ इक्वल रेशिओ अप्लाय केला तर दोघांची ॲडिशन्स केली, ही ॲडिशन ह्या दोन्हीही रेशिओच्या इक्वल असते. मग त्यासाठी मी सेम काय घेतलं 1 प्लस टॅन स्क्वेअर. आता बघा ही आयडेंटिटी का घेतली मला टॅन आणि सेक आहे म्हणून. ठीक आहे. तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर हा 1 आहे तो राईट हँड साईडला झाला प्लसचा मायनस झाला टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 स्क्वेअर. मग याला टॅन स्क्वेअर थिटाला टॅन थिटा इंटू टॅन थिटा राईट डाऊन केलं. हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला ए प्लस बी ए मायनस बी सेक थिटा मायनस 1 सेक थिटा प्लस 1. तर हा बघा इकडे आपल्याला टॅन अपॉन सेक थिटा मायनस 1 पाहिजे होता, तर हे निगेटिव्हवाला इकडे डिवाइड केला. तर टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. मग आपण याच्यावर काय केलं बाय युजिंग द थेरम ऑफ इक्वल रेशिओज ह्या दोघांची ॲडिशन ह्या दोघांच्या पण इक्वल येते, पण आपल्याला LHS मध्ये हा पार्ट दिला आहे म्हणून मी इथे हा राईट डाऊन केला. टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू कधी कधी हा पण क्वेश्चन्स विचारणार तुम्हाला हा वाला. आता तुम्हाला सेम बोललं दिस इज इक्वल टू दिस, तर त्याच्यासाठी पण ही सेम प्रोसिजर्स असणार आपली. तर हे जो रेशो आहे ह्या दोघांचा पण इक्वल असतो. तर टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू दिस हे प्रूफ झालं. तर तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.